महत्त्वाची बातमी। काही दिवसांपूर्वी तुळजापूरमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला। यामध्ये मंदिरातील काही पुजाऱ्यांचा देखील समावेश असल्याचं तपासामध्ये समोर आलं होतं। दरम्यान आज ड्रग्ज प्रकरणी 10,000 पानांचं दोषारोप पत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं। या प्रकरणामध्ये एकूण 35 आरोपी आहेत, त्यापैकी 14 आरोपींना अटक करण्यात आली असून 21 आरोपी अद्यापही फरार आहे। ड्रग्ज तस्करीमध्ये कोणत्या आरोपीचं काय काम होतं, बँकेचे व्यवहार, व्हॉट्सअप चॅट, आरोपींचा एकमेकांशी कसा संपर्क झाला, या संदर्भात सर्व माहिती दोषारोप पत्रामध्ये आता नमूद करण्यात आलेली आहे। या संदर्भातला अधिकचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया, एक नजर टाकूया। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी 10,000 पानांचं हे दोषारोप पत्र आता दाखल झालंय। ड्रग्ज प्रकरणामध्ये व्हॉट्सअपचा वापर, बँक व्यवहारांची तपशीलवार माहिती, आरोपींचा जबाब, कॉल रेकॉर्ड्सचा उल्लेख, मुंबई, सोलापूर, पुण्याच्या कनेक्शनचा देखील उल्लेख दोषारोप पत्रामध्ये करण्यात आलेला आहे। आरोपींचा एकमेकांशी कसा संपर्क झाला याची माहिती, या संदर्भातला गोष्टी या आता आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।